निवडणुका आणि घोडेबाजार हे समीकरण आता नवं राहिलेले नाही। पुढच्या महिन्यात होणाऱ्या विधान परिषदेच्या निवडणुकीपूर्वी विरोधी पक्षाच्या नगरसेवकांना पैसे देऊन पर्यटनाला पाठवलं जात असल्याचा आरोप काँग्रेस नेते विजय वडेट्टीवारांनी केला। चंद्रपूर, गडचिरोली आणि वर्ध्यातील विरोधी पक्षांचे मतदार गळाला लावण्यासाठी भाजपनं कंबर कसल्याचा आणि त्यासाठी कोट्यवधी रुपये तयार ठेवल्याचा आरोपही काँग्रेसनं केला। नेमकं काय घडतंय याचा आढावा घेणारा हा स्पेशल रिपोर्ट। काही लोकांना चला फिरून या आणि म्हणून टोकन 5-5 लाख रुपये दिल्याची माहिती माझ्याकडे आहे। काँग्रेसचे नगरसेवक कुठे गेले याबद्दल त्यांनी त्यांच्या पक्षाच्या लोकांनी विचार करायचा। त्याबद्दल मी काही वेगळी टिप्पणी करणे योग्य नाही। आता भाजपाने हे सगळी गोळीबाजारी चालू केली आणि त्या दृष्टिकोनातून काही नगरसेवक त्यांनी उचलूनही नेले। काही पळवापळी कोणती सुरुवात झाली नाही। 85% आमच्याकडे संख्या असल्यावर कशाला पळवापळी करायची गरज आहे? पळवापळवीची ही चर्चा रंगली आहे चंद्रपूर, गडचिरोली आणि वर्धा विधान परिषद मतदारसंघात। राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांमधून एकूण 17 आमदार निवडले जाणार आहेत। 18 जूनला होणाऱ्या या निवडणुकीच्या घोडेबाजाराला आत्तापासूनच सुरुवात झाली आहे। चंद्रपूर आणि गडचिरोलीतील जवळपास 40 नगरसेवक पर्यटनासाठी रवाना झाले असून भाजपकडून त्यांची ट्रिप स्पॉन्सर करण्यात आल्याची मतदारसंघात चर्चा रंगली आहे। चंद्रपूर, गडचिरोली आणि वर्ध्यात विरोधकांचे एकूण 80 नगरसेवक फोडण्याची तयारी भाजपकडून सुरू असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे। तर या निवडणुकीत भाजप किती खर्च करणार आहे याचा आकडा काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार सांगतायत। काही लोकांना चला फिरून या आणि म्हणून टोकन 5-5 लाख रुपये दिल्याची माहिती माझ्याकडे आहे। 15 लाख रुपये एका मतासाठी म्हणजे किती रुपयाची ही निवडणूक आहे? काय ही 100 कोटीची निवडणूक आहे। सध्या सिंदेवाई नगरपंचायतीचे 4, सावली नगरपंचायतीचे 5 तर नागभीड नगर परिषदेच्या 5 नगरसेवकांसह कोरची, कोरपना, कुरखेडा या नगरपंचायतींच्या नगरसेवकांची पर्यटन वारी सुरू आहे। पुढच्या टप्प्यात सिरोंचा, अहेरी, चंद्रपूर यासह इतरही काही नगरपंचायतींच्या नगरसेवकांना पर्यटन वारी घडवण्यात येण्याची शक्यता आहे। विशेष म्हणजे गरज पडल्यास चंद्रपूर महानगरपालिकेच्या नगरसेवकांना देखील ऐनवेळी शेवटच्या टप्प्यात ही पर्यटन वारी घडवण्यात येऊ शकतं। विशेष म्हणजे मागच्या निवडणुकीत भाजप उमेदवार रामदास आंबटकर यांच्याकडे पूर्ण बहुमत असताना देखील ते अतिशय कमी फरकाने विजयी झाले होते आणि त्याचमुळे यावेळी भाजप कुठल्याही प्रकारची रिस्क घेऊ इच्छित नाही। चंद्रपूर, गडचिरोली आणि वर्धा जिल्ह्यातील एकत्रित मतदारांचा विचार केला तर महायुतीचं पारडं सध्या जड आहे। भाजपकडे 341, शिवसेनेकडे 39, राष्ट्रवादीकडे 63 तर आठवलेंच्या रिपाईकडे 2 अशा एकूण 445 जागा आहेत। तर महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस 293, राष्ट्रवादी 33, ठाकरेंची शिवसेना 25 असं एकूण 351चं बलाबल आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अत्यंत जवळ असलेल्या चंद्रपूर जिल्ह्यातील एका भाजप आमदाराच्या माध्यमातून हे सर्व सुरू असल्याची चर्चा आहे। याच आमदाराच्या माध्यमातून नगरसेवकांना ही पर्यटन वारी सुरू आहे। मात्र दुसरीकडे भाजप नेत्यांनी अशा प्रकारचा घोडेबाजार सुरू असल्याच्या चर्चांचा इन्कार केलाय। काँग्रेसचे नगरसेवक कुठे गेले याबद्दल त्यांनी त्यांच्या पक्षाच्या लोकांनी विचार करायचा। त्याबद्दल मी काही वेगळी टिप्पणी करणे योग्य नाही। राहिला भारतीय जनता पक्ष महायुतीचा प्रश्न, महायुती 17 सीट जिंकेल। नागपूरमध्ये तर मी काँग्रेसला आव्हान केलं आहे आणि सर्वच पक्षाला आव्हान केलं आहे की नागपूरमध्ये जवळपास 600 मतं भारतीय जनता पार्टी महायुतीकडे आहे 800 पैकी। त्यामुळे एक साईड निवडणूक आहे। निश्चितच तिथे भारतीय जनता पार्टी महायुतीचं 80-85%च्या जवळपास मतदान आहे आणि तिथे यावेळेस भारतीय जनता पार्टी आणि महायुतीचे जी संख्याबळ असल्यामुळे मला असं वाटतं की ही निवडणूक अनपोजच होणार आणि माझी या माध्यमातून नानाभाऊंना विनंती आहे की त्यांनी हा जो सगळा खर्च टाळण्याकरता ही निवडणूक अनपोज केली पाहिजे। भाजपकडनं पळवापळवी सुरू झाली असं म्हणायचं का? बिलकुल नाही, काही पळवापळी कोणती सुरुवात झाली नाही। 85% आमच्याकडे संख्या असल्यावर कशाला पळवापळी करायची गरज आहे? एकीकडे निवडणुकीला काही आठवडे उरलेले असताना घोडेबाजार तेजीत आलाय।
तर दुसरीकडे काँग्रेसच्या वर्तुळात मात्र कमालीची शांतता आहे। या मतदारसंघात उमेदवार कोण असणार याबाबत काँग्रेसचा अजून निर्णय झालेला नाही। तर आमिषाला बळी पडून काही नगरसेवक पर्यटनाला गेले असले तरी ते परत येऊन काँग्रेसच्या उमेदवारालाच मतदान करतील असा प्रचंड आशावाद काँग्रेसला आहे। साहजिकच जो पैसे जास्त देणारा उमेदवार असेल त्याच्याकडे मतदारांचा कल हा जास्त असतो। त्याच्यामुळे आता भाजपाने हे सगळी गोळीबाजारी चालू केली आणि त्या दृष्टिकोनातून काही नगरसेवक त्यांनी उचलूनही नेले। पण मला विश्वास आहे की पक्षाचे जे निष्ठावंत आहे, काही आता आमच्या बऱ्यापैकी नगरपालिका या चंद्रपूर जिल्ह्यात आल्या आणि जे काही मतदार आमचे नगरसेवक आहेत ते कुठल्याही पक्षश्रेष्ठीच्या बाहेर जाणार नाही। पक्षश्रेष्ठी जो उमेदवार देईल त्या उमेदवाराला मतदान करेल। चंद्रपूर महानगरपालिकेत बहुमत असूनही काँग्रेसला सत्ता स्थापन करता आली नव्हती। काँग्रेसमधील गटबाजीचं कारण सांगत ठाकरेंच्या शिवसेनेनं भाजपसोबत सत्ता स्थापन केली होती। गेल्या निवडणुकीतून धडा घेतल्याची लक्षणं काँग्रेसमध्ये अद्याप तरी दिसत नाहीयेत। त्यामुळे या निवडणुकीत लक्ष्मी दर्शनाच्या भरवशावरच मतदानाची गणितं फिरण्याची शक्यता सध्या तरी सर्वात प्रबळ आहे। सारंग पांडे, ABP माझा, चंद्रपूर।